नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, एका बोध देणाऱ्या इंग्रजी कथेचं माधव भोळे यांनी भाषांतर केलंय. ऐकूया काय कथा आहे ती. 1892 साली अमेरिकेतल्या स्टॅनफोर्ड विद्यापीठात 2 विद्यार्थी गरिबीमुळे फी भरण्यासाठी असमर्थ होते. त्यांना अडचण होती की फीसाठी पैसे कुणाकडे मागायचे. शेवटी त्यांना एक कल्पना सुचली. त्यांनी ठरवलं की कॉलेज कॅम्पसवर एक संगीत रजनी घडवून आणू. त्यावेळचा अमेरिकेतला प्रसिद्ध पियानो वादक जे पॅडरवस्की यांच्याकडे ते गेले. त्याच्या मॅनेजरनं त्यांना सांगितलं की $2000 ॲडव्हान्स लागेल. ते म्हणाले ठीक आहे. त्यांनी संगीत रजनीची तयारी सुरू केली. पण कार्यक्रमाच्या 2 दिवस आधीपर्यंत फक्त $1600 तिकीटं विकली. आता मोठी अडचण आली. ते दोघेही पॅडरवस्कींकडे गेले आणि सत्य परिस्थिती सांगितली आणि त्याला $1600 रोख आणि $400 2 महिन्यानंतरचा चेक सुपूर्द केला. पॅडरवस्कींनी तो चेक फाडून टाकला आणि $1600 परत दिले. म्हणाला, आत्तापर्यंत तुमचा जेवढा खर्च झाला असेल तेवढा खर्च अधिक तुमची फी काढून जेवढे पैसे उरतील ना तेवढे मला द्या. मला चालेल. ठरल्यावेळी संगीत रजनी पार पडली. काही वर्षांनी पुढे हे पॅडरवस्की पोलंड देशाचे पंतप्रधान झाले. त्यांनी देशासाठी खूप चांगलं काम केलं. पण दुसऱ्या महायुद्धामध्ये पोलंडची वाताहत झाली. युद्धामुळे 15 लाख लोकांवर उपासमारीची वेळ आली आणि त्यांना खाऊ घालायला देशाकडे पैसे नव्हते. पंतप्रधान पॅडरवस्कींनी जगभरात अन्नधान्य आणि निधीची याचना केली. त्यावेळेस अमेरिकेचे अध्यक्ष हर्बर्ट हुवर होते. त्यांनी त्या आवाहनाला प्रतिसाद दिला आणि बोटी भरभरून अन्नधान्य पोलंडला पाठवलं. त्यामुळं 15 लाख लोकांची उपासमार टळली. पुढे हे पॅडरवस्की अमेरिकेच्या अध्यक्षांना भेटायला स्वतः अमेरिकेत गेले. त्यांनी त्यांचे आभार मानले. त्यावर अध्यक्ष हुवर म्हणाले, तुम्हाला आभार मानण्याचे काहीच कारण नाही. तुम्हाला आठवत असेल, काही वर्षांपूर्वी स्टॅनफोर्डमध्ये 2 युवक तुमच्याकडे संगीत रजनीसाठी आले होते आणि तुम्ही त्यांना मदत केलीत. त्या 2 पैकी मी एक होतो ज्याला तुमच्या औदार्याचं दर्शन घडलंय. त्याची ही फूल न फुलाची पाकळी परत केली असं समजा. श्रोते हो, बघा किती सुंदर योगायोग आहे हा. जग फार छान आहे, सुंदर आहे. जे पेरू तेच उगवेल. वेळप्रसंगी आपल्याला दुसऱ्याला निस्वार्थी बुद्धीनं मदत करता आली पाहिजे. कारण जे देतो ना ते कोणत्याही स्वरूपात आपल्याला ते परत मिळत असतं, निसर्ग नियमाप्रमाणे. हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.